नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेल्थ सेंटर मॅनेजमेंट GNANM सेकंड इयर. ठीक आहे, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट ANM सेकंड इयरमधला एक प्रश्न आहे, 5 मार्काला टिपालियामध्ये विचारला गेलेला आहे. उपकेंद्र पातळीवरील बंधमुक्त निधी व त्याचा उपयोग. उपकेंद्र म्हणजे उपकेंद्र सबसेंटरमधला जी पातळी आहे, उपकेंद्र पातळीवरील बंधमुक्त निधी व त्याचा उपयोग कसा केला जातो ते आपण हा प्रश्न विचारला आहे. तर आपण बघूया. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा भाग म्हणून प्रत्येक उपकेंद्रासाठी 10,000 बंधमुक्त निधीचा म्हणजे निधी उपलब्ध आहे, ज्यामधून कमी खर्चाचा तातडीचा खर्च करण्यात येईल. म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण NRHM जे आहे त्याच्यामध्ये बंधमुक्त निधीमधून म्हणजे 10,000 उपलब्ध आहेत उपकेंद्रासाठी, ज्यामधून कमी खर्चाच्या तातडीचा खर्च करण्यात येईल. तर हा निधी सरपंच व उपकेंद्र आरोग्य सेविका ANM म्हणजे यांना संयुक्त बँक खात्यामध्ये ठेवला जाईल. हा निधी जो आहे तो सरपंच, उपकेंद्र आरोग्य सेविका आणि ANM यांच्या संयुक्त बँक खात्यामध्ये ठेवला जाईल. हा निधी जो आहे तो उपकेंद्रांतर्गत असलेल्या कोणत्याही गावाकरता वापरण्यात येईल. हा निधी काय आहे तर उपकेंद्रांतर्गत जे गाव आहेत तर कोणत्याही गावाकरता वापरण्यात येईल. त्याच्यानंतर हा अबंधित निधी वैयक्तिक गरजेच्या सार्वजनिक फायद्यासाठी वापरण्यात यावा. तातडीच्या वेळी ज्या संदर्भ सेवा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी किंवा व्यवस्था करायची असते तेव्हा हा निधी वापरता येईल. तर हा अबंधित निधी जो आहे, पैसे जे आहेत, जे निधी आपण म्हणतो त्याला, तो वैयक्तिक गरजेऐवजी सार्वजनिक फायद्यासाठी वापरण्यात यायला पाहिजे. तातडीच्या वेळी संदर्भ सेवा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी हा निधी वापरता येईल. हा निधी खालील बाबींसाठी वापरता येऊ शकतो. हा निधी आता खालील ज्या बाबी आहेत त्यांच्यासाठी आपण वापरता येऊ शकतो. त्याच्यापैकी कोणता? तो उपकेंद्र स्वच्छतेसाठी, खास करून प्रसूतीनंतर स्वच्छतेसाठी खर्च. उपकेंद्र स्वच्छतेसाठी आणि खास करून प्रसूतीनंतर जी स्वच्छता असते त्या खर्चासाठी. त्यानंतर तातडीच्या वेळी योग्य त्या संदर्भ सेवेच्या ठिकाणी करावयाच्या वाहतूक व्यवस्थेसाठी. म्हणजे ताटी इमर्जन्सीच्या वेळी संदर्भ सेवा आपण रेफरन्स करतो ना पेशंट, रुग्ण, त्या संदर्भ सेवेच्या ठिकाणी करावयाच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा निधी वापरण्यात यावा. त्यानंतर साथीच्या काळात नमुने पाठवण्याच्या वाहतुकीसाठी. साथीचा काळ जेव्हा असतो त्या काळात काय करायचं तर नमुने पाठवण्याच्या वाहतुकीसाठी. उपकेंद्रासाठी लागणाऱ्या बँडेजसारख्या वस्तूंची खरेदी. उपकेंद्रात ज्या वस्तू लागतात म्हणजे बँडेज वगैरे या वस्तूंच्या खरेदीसाठी हा निधी वापरण्यात यावा. त्यानंतर सार्वजनिक जे ठिकाणं असतात त्या उपयोगासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर, जंतुनाशक खरेदी. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आता हा निधी उपसरपंच वगैरे आणि ANM यांच्या ह्याच्यामध्ये आलेला असतो, सरपंच. तर मग काय करायचं तर सार्वजनिक जे ठिकाणं आहेत, कारण ही परिचारिका म्हणून सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता राखणं ही ॲक्च्युली सगळ्या समाजाची ही आहे, जबाबदारी आहे. पण तिथे लागणारा जो आता खर्च कुणी करायचा तर त्याच्यामध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणच्या उपयोगासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडर, जंतुनाशक जे लागतात त्यांच्या खरेदीसाठी याचा उपयोग करायला पाहिजे किंवा करता येतो. परिसर स्वच्छतेसाठी जसे साठवलेल्या पाण्याचा निचरा करणे किंवा अशी नाशक उपाययोजनेसाठी मंजुरी मिळवण्यासाठी. म्हणजे परिसर आता स्वच्छ ठेवायचा आहे, म्हणजे आता आपण बघायला गेलो तर पाणी साठलं आहे, तर पाणी साठलेलं आपल्याला निचरा कसा करायचा, खूप पाणी साठले तर मग त्याचा निचरा करण्यासाठी किंवा अळीनाशक, त्याच्यामध्ये अळी पडतात मच्छरांच्या, डासांच्या, मग त्याच्या उपाययोजनेसाठी मंजुरी मिळवण्यासाठी. त्यानंतर आशा कार्यकर्तींना आरोग्यविषयक कामासाठीचे मानधन. आशा ज्या आहेत, ठीक आहे, त्या ज्यांना आरोग्यविषयक कामासाठीचे मानधन म्हणून. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी बंधमुक्त निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत ते बघूया. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी काय होतं तर प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी 25,000 रुपये बंधमुक्त निधी स्थानिक आरोग्य उपाययोजनेसाठी मिळतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी, ज्यामध्ये विविध फंडाचे विविध स्रोत, त्यातून करायची विविध उपाययोजना याची नोंद देण्यात यावी. आता ह्याच्या आधी जो प्रश्न आहे तो होता उपकेंद्रासाठी बंधमुक्त निधीचा.
आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी बंधमुक्त निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. तर राष्ट्रीय ग्रामीण मगाशी आपण उपकेंद्रावर पातळीवर बघितला, प्रश्न उपकेंद्रावरचा होता. पण तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राचं विचारलं तर त्याच्यासाठी पुढचं घेते. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जो आहे NRHM, प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी 25,000, उपकेंद्राला 10,000 आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला 25,000 बंधमुक्त निधी स्थानिक आरोग्य उपाययोजनांसाठी मिळतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी. यामध्ये विविध फंडाचे विविध स्रोत व त्यातून करावयाच्या विविध उपाययोजनांची नोंद घेण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय करायचं आहे तर 25,000 रुपये निधी मिळतो, बंधमुक्त निधी. तर त्याचा स्थानिक आरोग्य उपाययोजनांसाठी हा मिळतो. तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा RH असतात, एक वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी. यामध्ये विविध फंडाचे विविध स्रोत व त्यातून करायच्या विविध उपाययोजनांची नोंद घेण्यात यावी. ठीक आहे. त्याच्यानंतर बंधमुक्त निधीच्या वापरासाठी मार्गदर्शक सूचना. बंधमुक्त जो निधी आहे तो आला तर त्याच्यासाठी काय सूचना आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किरकोळ बदल करायचे असतात. सुधारणा, पडदे, नळ दुरुस्ती, बल्ब बसवणे इतर किरकोळ दुरुस्त्या ज्या स्थानिक स्तरावर करता येतील. त्याच्यानंतर रुग्ण तपासणी करायची आहे. प्रसूती टेबल, BP ऑपरेटर्स, हिमोग्लोबिन मीटर, तांबी बसवण्यासाठी किट, साधनसामुग्रीचा ट्रे, बेबी ट्रे, मातांसाठी, नवजात बालकांसाठी वजन काटे, प्लास्टिक रबर शीट, ड्रेसिंग, कात्री, स्टेटोस्कोप, बादली, मॅकिनटॉश ह्या ज्या वस्तू आहेत. ठीक आहे. नळ पाणी पुरवठ्याची सोय, वीज पुरवठ्याची सोय, प्राथमिक केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्वच्छतेसाठी, खास करून प्रसूतीनंतर स्वच्छतेसाठी खर्च हे करायचं. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा RH किंवा आपण म्हणतो ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्याचा वापर करता येतो. त्यानंतर प्राथमिक केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय स्वच्छतेसाठी, खास करून प्रसूतीनंतर स्वच्छतेसाठी खर्च, तातडीच्या वेळी योग्यता संदर्भ सेवेच्या ठिकाणी करावयाच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ह्याचा आपण पैशांचा या निधीचा वापर करू शकतो. साथीच्या काळात नमुने पाठवण्याच्या वाहतुकीसाठी. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या बँडेजसारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील परिसर जो आहे, जो आपल्या परिसर जो आहे त्या स्वच्छतेसाठी, जसे साठवलेल्या पाण्याचा निचरा करणे, अळीनाशक उपाययोजनेसाठी साधने व मंजुरी मिळवण्यासाठी, आशा कार्यकर्त्यांना आरोग्यविषयक कामासाठींचे मानधन देण्यासाठी, शोषखड्डे कार्यान्वित व दुरुस्त करण्यासाठी. समजलं? प्राथमिक आरोग्य केंद्र, ठीक आहे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारे बँडेज लागतात तिथे, त्या बँडेजसारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणच्या उपाययोजनेसाठी किंवा उपयोगासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर आणि जंतुनाशकाची खरेदी करण्यासाठी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय जे आहेत, उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील परिसर स्वच्छतेसाठी, जसे साठवलेल्या पाण्याचा निचरा करणे किंवा अळीनाशक उपाययोजनांसाठी साधने व मंजुरी मिळवण्यासाठी ह्या बंधमुक्त निधीचा उपयोग केला जातो. शोषखड्डे असतात, कार्यान्वित करणे, दुरुस्त करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या बंधमुक्त निधीचा वापर केला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रावरती 25,000 रुपये जो आहे तो बंधमुक्त निधी येतो. उपकेंद्र पातळीवरती बंधमुक्त निधी येतो 10,000 रुपये. तर तुम्हाला आता प्रश्न विचारला आहे बघा, उपकेंद्र पातळीवरचा विचारला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एवढंच लिहायचं, उपकेंद्र पातळीवर बंधमुक्त निधी व त्याचा उपयोग. तर हा इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आशा कार्यकर्त्यांना आरोग्यविषयक कामासाठीचे मानधन म्हणून. तुम्हाला भविष्यात जर प्रश्न विचारला प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयासाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी बंधमुक्त निधीचा उपयोग सांगा, तर तुम्हाला इथून हे सगळं लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येतं, उपजिल्हा रुग्णालय आणि सगळं येतं. तर अशा प्रकारे हा प्रश्न हेल्थ सेंटर मॅनेजमेंट ANM सेकंड इयर स्टुडंटसाठी विचारला जातो. तर अशाच प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. जर काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. जर मला पॉसिबल असेल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून ठेवेन किंवा आन्सर देण्यासारखं असेल तर देईन. पण तुम्ही कमेंट्स करा,
कोणता प्रश्न हे आहे किंवा काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा. धन्यवाद.